ओव्हरऑल जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्स बद्दल आणि आपल्या टीमच्या अगदी आपण कॉन्ट्रीब्युशन बद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि जे माझे 11 प्लेयर आहेत, जरी रोशन असेल, ज्ञानेश्वर असेल, बालुदा असेल, आणि कॉन्फिडन्समध्ये मला सांगितलं का तुझी ओव्हर चालेल आणि आज यायला मयूरला स्पिन बॉलिंग खेळायला जमत नाही, त्यामुळे माझी ओव्हर पण चांगली पडली आणि आम्ही आणखीन गेममध्ये घुसलो. शेवटच्या ओव्हरला चांगले रन डिपेंड करायला भेटले आम्हाला. येस, नक्कीच शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं माऊली थोडासा डगमगला होता, शेवटच्या बॉलवरती कमबॅक झाला. आता एक प्रश्न असणार आहे की आशिष ढवले इनॅक्शनमध्ये कधी येणार आहे त्याची चर्चा आहे. प्रथमतः आम्ही सगळ्यांना खेळायला चान्स दिली, आता पुढच्या मॅचला आम्ही त्याला नक्कीच इनमध्ये ठेवू. येस, क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच आपलं भरपूर भरपूर अभिनंदन. हॅलो. समोरच्या दिशेनं प्रेम गायकवाडचा तडाखा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. इथे हा बॉल आपण जर पाहिला तर डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा खेळ संपेल. धावसंख्या धावफलकावरती 6. एका बाजूला कानिपनाथ 11 टीमचे कॅप्टन तुम्हाला प्रेम गायकवाड बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रतीक तुपे ओव्हर द विकेट्स. प्रतीकचा हा बॉल बॅटचे इनसाइडच घेतली होती. बॉल शॉट थर्डमॅनला, तिथे चांगली फील्ड केली फिल्डरनं. 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 वरती. शॉर्ट टर्म क्रिकेट आपण केलत असतो. कमी ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन्स करायचे असतात आणि विवेक आहेत बॉलर. विवेक नेक्स्ट बॉल विवेक यांचा. यावेळीचा बॉल इथे मात्र शरीराचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता केली जाईल. 5 चेंडूचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या इथे स्थिरावल्या 7 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी चालू आहे आपण विवेकची म्हणूया, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावसंख्येचं षटक 5 बॉलमध्ये खर्च करणं म्हणजे का चांगल्या गोलंदाजाचं पृथक्करण इथे करतोय तो. फटका हवेमध्ये खूप उंच उडालाय. फिल्डर संदीप पाटील प्रेक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळेल. येतोय हा षटकार. हा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 13. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल या पूर्वार्धातील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी सिद्धू ढवले येत असताना पाहायला मिळतील. सिद्धू इथे गोलंदाजीसाठी आलेच. पहिला बॉल सिद्धूचा जसा आला तसा समोरच्या दिशेनं उडवला, परंतु फिल्डरनं कॅच पकडली. या इनिंग मधील सर्वोत्तम झेल आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू
नंबर 3 साठी येतील सुजल चौधरी. सुजल येत असताना पाहायला मिळेल. आता प्रेम गायकवाड हा महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर या संघाला इथून मात्र चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल, कारण हा महत्वाचा खेळाडू होता या टीमचा. इथे मात्र बॉल पाठीमागे पाहण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल डिसिजन इथे आमच्यापर्यंत पेंडिंग आहे. कोणत्याही प्रकारचा येत नाही, म्हणजे इथे बायच्या स्वरूपात आय थिंक 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं. आठ या धावसंख्येवरती 14 होतील. गुणसंख्या लेखक यावेळेचा बॉल इथे मात्र डॉट येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिरावल्या 14 वरती. या ओव्हरचे 3 चेंडू झालेत आतापर्यंत. तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. दुसऱ्या षटकातील एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. शिवकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आजच्या दिवसातील मागची मॅच खूप चांगली रोमांचक स्थिती तुम्ही पाहिलीच. 1 बॉलला 5 रनची गरज होती, पण ही मॅच तितकीच महत्वाची आहे. हा बॉल सॉफ्ट हँडेड स्ट्रोक अपसाईडला येत असताना डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे 1 रनची प्राप्ती होईल. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स संपूर्ण शिवकरकर आज एकत्रित आले. कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि शिवकर गावाच्या सन्मानाची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. शिवकर प्रीमियर लीग 2025. गोलंदाजीसाठी गोलंदाज यंगस्टर बॉलर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं सिद्धू ढवले. यावेळेचा बॉल सिद्धूसाठी. आणखीन एक सिद्धूचा बॉल होता, डॉट येतोय आणि संघाची धावसंख्या आता 15 वरती स्थिरावले. कौतुक करेन मी सिद्धूचं, कारण सिद्धूनं आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, केवळ 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण बॅट्समन जो विस्फोरक ठरू शकला असता, या मॅच मध्ये विध्वंसक होऊ शकला असता, असा प्रेम गायकवाडला त्यानं माघारी पाठवला. शेवटचा बॉल या ओव्हरचा. इथे मात्र डॉट बॉल येईल असं वाटतंय. अंपायर सिग्नल. बॅट्समन बॉल खेळून काढल्यानंतर परत तो पॉपिंग क्रीज मध्ये आला नाही, तो पुढेच गेला आणि विकेट किपर इतका चतुर होता की त्याने यस्टर वरती बॉल फेकून मारला आणि बॅट्समन इथे आउट होतील सुजल चौधरी. चला यानंतरची मॅच आपण खेळवणार आहोत. शिवशंभो विरोधात शिवशंभो 11 विरोधात आरोही 11. दोनही संघांचे संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. शिवशंभो 11 विरोधात आरोही 11. दोनही टीमचे कॅप्टन आपण ज्यावेळेस इनिंग ब्रेक होईल ना तेव्हा आपण टॉस करणार आहोत. त्यांना विनंती केली जाईल आपण टॉस करण्यासाठी इथे रिपोर्टिंग करायची. तर मॅचच्या दिशेनं जाऊया जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. नवीन बॅट्समन साईनाथ भगत आले आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज
संदेश पाटील. संदेश उंचपुराचा हा गोलंदाज आहे या टीमचा. हा बॉल सोहेल तन्वीर अक्षरनं टाकला होता आणि बॅटची इनसाइड एज. बॅट्समन इथे होतील आकाश तुपे जेलबाद. इथे मात्र बॅट्समन आउट होता असताना तुम्ही पाहिले. सोहेल शेख नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 5 साठी ते येतील. 15-3 एक नाजूक अवस्था झाली आपण म्हणूया पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कानिपनाथ 11 या संघाची. यावेळेस बॉल खूप उंच हवेमध्ये उडाला आहे. सेफ लँडिंग आय थिंक होऊ शकतो. क्षेत्ररक्षक नाहीत अशा क्षेत्रामध्ये बॉल पडला आणि तिथे 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या या दुहेरीनं वाढेल, जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स इथे धावफलकावरती लागतील. उत्तरार्धामध्ये तुम्ही जर पाहिला तर संदीप पाटील सारखा एक विस्फोटक बॅट्समन त्यांच्या संघामध्ये आहे. त्याच्यानंतर संदीप पण चांगली आपण जर पाहिली तर संघ बांधणी केली आणि त्याच्यानंतर एक कदाचित 40 ते 50 धावसंख्येचं टार्गेट इथून कानिपनाथ 11ला या पहिल्या सत्रामध्ये लावावं लागेल धावफलकावरती, तर सुस्थितीमध्ये ते पोहोचू शकतील. इथे हा बॉल अंपायर सिग्नल की हा वाईट बॉल आहे. संघर्ष शिगेला पोहोचलाय. पूर्वार्धातील ज्या रन्स असतात त्या उत्तरार्धामध्ये धावांचा क्रिकेटच्या मैदानामध्ये पाठलाग करायचा असतो. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. धावसंख्या 18. यावेळेस बॉल अपसाइडला येत असताना डीप मध्ये फिल्डर आहेत तिथे तैनात, परंतु त्यांच्यापासून दूर बॉल होता. चौकार. फिल्डर येतात. एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रिस्की रन सुटवली होती आणि तिथे मात्र 2 रन्स पूर्ण होतील. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आपण जर विचारात घेतलं तर 24 या धावसंख्येवरती. या ओव्हरच्या आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आपण ऑन स्क्रीन पाहताय बॅट्समन सोहेल शेख ज्याच्यावरती जबाबदारी आहे या मॅचची, या इनिंगची, आणि ही इनिंग बिल्डअप करण्यासाठी प्रेम गायकवाड या कॅप्टनने त्याला पाठवलंय. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल डॉट येईल. आय थिंक अंपायर सिग्नल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु पंचाचा सिग्नल आहे की हा आहे नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा, म्हणजे 1 रन्स वाढेल प्लस असेल बोनस यानंतरच्या बॉलवरती. फ्रीचा चेंडू असेल, पूर्णपणे मुभा असेल बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला या बॉलवरती षटकार मारण्याची, चौकार मारण्याची. कारण विचार जर घेतला ना फ्रीच्या बॉलवरती तुम्ही रनआउटच्या व्यतिरिक्त तुम्हाला विकेट मिळत नसते. संघाची धावसंख्या 25. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फ्रीचा बॉल बॅटची लिडिंग एज. तिथे मात्र खूप चांगली कॅच पकडली. 1 रनची प्राप्ती होईल. फ्रीट असल्यामुळे बॅट्समन आउट नसणार आहेत आणि या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. या ओव्हरची अजूनही 1 चेंडू बाकी, कारण टार्गेट सेट
तुम्हाला करायचंय प्रोजेक्टर स्कोर तुम्ही पाहिलात तर अशा सरासरीनं जर बॅटिंग केली ना या संघानं तर त्यांचा 36 पर्यंत ते मदर मारू शकतील. हा बॉल हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट कन्सिस्टंटपणा पाहायला मिळतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली या शेवटच्या ओव्हरमध्ये साईनाथ भगत या बॅट्समनना आणि षटक नंबर 3 संपेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 9च्या सरासरीनं 27 या धावसंख्येवरती. चला मैदानामध्ये पाण्याची मागणी केली. यानंतरची मॅच टॉस करण्यासाठी 2 कॅप्टन. बघा तुम्हाला वारंवार सूचना देणार नाही आम्ही. शिवशंभो 11 विरोधात आरोही 11. 2 कॅप्टन आपण त्यांना विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे आमच्या समालोचक मित्र आकाशजी शेळके ते तुमच्या सोबत जॉईंट होतील. विनंती केली जाईल. उत्तमजी भोईर उत्तम पाटील कॅप्टन असतील त्या टीमचे आणि आरोही 11चे कॅप्टन सूरज भगत. दोनही खेळाडूंना विनंती आहे की आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करायची आहे. चला कॅप्टन लगेच यायचे लवकर अन्यथा आयोजक आता कठोर निर्णय घेतील. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन संदीप पाटील इथे बॅटिंग साठी येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचं षटक संदीप पाटील स्वतः कॅप्टननं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला आणि तो आता बॉलिंग करेल. ओव्हर द विकेट पहिला बॉल. संदीपचा हा बॉल अंपायर सिग्नल इथे ग्रीन येतोय की हा व्हाईट बॉल आहे. 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. धावसंख्या धावफलकावरती 28. जसे जसे चेंडू टाकले जातील ना तसं तसं समीकरणामध्ये चेंजेस होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मोठे फटके शोधतायत बॅटिंग करणारे बॅट्समन आणि शोधत असताना आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. इथे मात्र वाढतील रन एक्स्ट्राच्या 29 होऊन जातील. कारण जेव्हा तुम्ही उत्तरार्धामध्ये बॅटिंगला याल याच रन्स तुम्हाला महाग ठरतील. याच रन्स तुम्हाला त्रासदायक ठरतील. प्रेक्षकांना विनंती आपण बाउंड्रीच्या बाहेरून ज्या काही घडामोडी करायच्या हालचाली करायच्या त्या बाहेरून करायच्या. बघा विनंती आहे तुम्हाला. मॅच ऑन आहे. शिवकर प्रीमियर लीगचा हा तर्रार तुम्ही एन्जॉय करतोय आणि दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळ करतील. कारण संदीप पाटीलच्या संघानं काल एक मॅच गमावली आणि एक मॅच जिंकली. आज एक मॅच त्यांची इथे बॅलन्स आहे. टोटल त्यांना जिंकण्याची जी संधी प्राप्त होईल ना आणि प्रेम गायकवाडचा संघ सुद्धा संघर्ष करेल आणि जिंकण्याचा तो प्रयत्न प्रामाणिक करेल. संदीप पाटील यावेळेस बॉल ऑनसाइडला डीप मध्ये फिल्डर आहे तिथे तैनात डीप मिड विकेटला. रॉकेट पैकी तुम्हाला पाहायला मिळते. आता 2 रन्स होतील इथे कम्प्लीट. काय घडला. संदेश भगत साईनाथ भगत हा समोर येऊन बॅटिंग करतोय. स्वतःच्या अंगावरती आपण म्हणतो ना ती मॅच घेतोय आणि स्वतःवरती विश्वास आहे. त्याचा कॉन्फिडन्स लेवल आहे आणि त्या आत्मविश्वासानं तो बॅटिंग करत असताना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण पाहिले तर जर तुमच्याकडे आत्मबल असेल ना तर तुम्ही या जगाच्या पाठीवरती कुठेही जा. तुम्हाला मरण नाहीये आणि ठोकलाय हा साईनाथ भगत ना आत्मविश्वासानं भरलेला आत्मविश्वास वाढवणारा षटकार.
माझ्या आई माऊलीचा उत्सव, माझ्या आई माऊलीची जत्रा 4 एप्रिल 2025ला आगरी कोली कराड यांची कुलस्वामिनी, तिचा उत्सव, तिचा सण आता काही दिवसांवरती त्याची सर्वांनाच ओढ लागली आणि त्या पालखीचा जो सोहळा आहे ना आणि त्याचा मान आपटा कोलीवाडा या गावाला मिळेल. आज आपण जर पाहिलं तर आगरी कोली कराडी जेव्हा जेव्हा आई एकविरेचा धावा करतात ना तेव्हा तेव्हा आई माऊली त्यांच्या पाठीशी उभी राहते. त्या आई एकविरेला इथे वंदन केलं जाईल. इथे अंपायर सिग्नल, हा वाईड बॉल, एक्स्ट्राचे 1 रन वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 वरती. आकाश, आपण जर विचार केला ना 2 ओव्हरमध्ये केवळ 15 रन्स होते असं वाटत होतं. आता 30-35 पर्यंत हा संघ इथे अडचणी येतील आणि धावसंख्येला लगाम लावतील. परंतु संदीप पाटील हा बॉलर आहे ना तो महागडा झाला. संदीपनं आतापर्यंत या ओव्हरचे आपण पाहिले तर 2 चेंडू टाकलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. इथे मात्र अंपायर कडे लाऊडली अपील, डायरेक्ट हिट्स, अंपायर ग्रीन सिग्नल करतायत. संगम सरांचा इशारा, बॅट्समन धाबाद. नवीन बॅट्समन कोण आहे रे? सागर नवीन बॅट्समन येत असताना पाहायला मिळतील. सागर साईबाबांच्या पालखीला आलेच की क्रिकेटच्या मैदान मॅच खेळायला आलेच. कोण आहे बॅट्समन रे? बघा टोपी मुले ते ओळखत नाहीत. सागर पाटील आलेत नवीन बॅट्समन. 38 धावा. सागर 3 बॉल पेस करेल. काहीतरी करावं लागेल, संघ अडचणीत आलाय. टार्गेट मोठं सेट करावं लागेल. उत्तरार्धामध्ये बॅटिंग लाईनअप चांगला आहे अपोजिशन टीमचा. इथे काय घडलं तरी काय. चला इथे मात्र डॉट बॉल येईल. विकेट किपर, तुम्ही अशी आगाऊपणा केलीत ना आता तर अंपायर्सना रन्स द्या. विकेट किपरनं डायरेक्ट हिट केला होता. कदाचित ही रन्स गृहीत धरले असते तरी जमू शकलं असतं. बॉल डायरेक्ट हिट झाला असं अंपायर्सकडे अपील त्यांनी केली असती आय थिंक. डॉट बॉल आलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. आता वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. एकीकडे सिंगल काढून द्यायची नाही. सूरजजी भगत आरवी 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. खूप त्यांना काळजी या स्पर्धेची. सकाळच्या सत्रामध्ये दादा आला आणि दादांना सांगितलं की असं असे आपले लॉर्ड्सेस प्रत्येक कॅप्टनच्या डोक्यामध्ये घाल आणि ही स्पर्धा यशस्वी पूर्ण होऊ दे, अशी एक त्यांची संकल्पना होती. गोलंदाज संदीप, यावेळी सबॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. सागर आता मात्र साईनाथ सागरवरती आक्रोश करत असताना, कारण माहितीये रन्स किती महत्वाचे आहेत. संदीप पाटील एकटा जर 4 ओव्हर टिकला ना तर तो 50-55 सहज चेस करू शकतो. या धाडधडीचा आणि त्या ताकदीचा तो बॅट्समन आहे. त्याच्या विरोधात आपण चांगली गोलंदाजी करायची असेल, बॅटिंग करायची असेल तर रन्स करावे लागतील. आणखीन एक डॉट बॉल. इथे हा बॉल गोटीने पाहिला. 3 बॉलाचा राग एकाच बॉलवरती विकेट किपरना काढला आणि डॉट बॉल येईल. इथे 17चं पहिलं संपेल. 39-40चं टार्गेट आहे. चला कानिपनाथ 11, तुम्ही क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आणि आपण इथून विनंती करू. आरवी 11 टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत उत्तम पाटील. आपल्याला विनंती आहे शिवशंभो 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायचे आणि आपण आकाशी शेलके यांच्यासोबत जॉईंट होऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
थँक्यू सो मच. दोन कर्णधार आहेत आपल्यासोबत. शिवशंभो 11 क्रिकेट संघ शिवकर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण आरोही 11 या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करून घेत आहोत. अबी टू गो. हेड इज अ कॉल. येस अँड इट्स हेड. टॉस जिंकलेला आहे. विजेता संघ आहे आरोही 11. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णयाची अपेक्षा आहे. अजून काय प्लेयर जमले नाही. सर्व प्लेयर जमल्यानंतर मग सर्वांच्या याच्याने निर्णय घेऊ आम्ही. नक्कीच उत्तम पाटील म्हटलं तर 2025 हंगाम त्यांच्या संघानं गाजवलेला आहे आणि एक चांगला लीडर म्हणून आहे. मग त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. काही रणनीती असतील आणि संघामध्ये काही चेंजेस. या SPL मध्ये सर्वात सिनियर प्लेयर आहे तो आणि या हंगामात फुल फॉर्ममध्ये आहेत आणि चांगले प्लेयर आहेत त्यांच्याकडे. चांगल्या गेमची अपेक्षा आहे आम्हाला पण. येस नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. आरोही 11 संघाच्या संघटकाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर निर्णयासाठी ते अगदी जनमताचा कौल हाताळू असं त्यांनी सांगितलं आहे. लोकशाहीला त्यांनी प्राधान्य दिलंय. दरम्यान आपण पाहतो या उत्तम पाटील सर आपल्यासोबत आहेत. यंदाचं हंगाम गाजवलाय आणि आपण पाहतो आता SPL या सीझन मध्ये काहीशे थोडेसे दिवस असतील. इथून पुढे आपण पाहतो 2 वर्षाचा प्रवास असेल क्रिकेट पासून. नंतर 40+ तिकडे देखील पदार्पण होईल. मग यंदाचं जे हंगाम आहे SPL सीझन 13 मध्ये काय उद्देश आहे आणि काय तुमचा एम आहे. बघू आता 2 मॅच हारलेत आम्ही. ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. चांगला गेलो. येस पॉईंटचे बोलते आपण पाहिलं तर थोडेसे लोएस्ट ऑर्डरला आहेत. प्रथमतः आपण पाहतो टॉस गमावलाय. टॉस त्यांनी जिंकलाय. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. परंतु जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय स्वीकारला असता. आम्ही आता डिसिजन पुढचा कसा आहे का माहीत नाही क्वालिफायसाठी. त्याच्यामुळे जर माहीत असतं तर बॅटिंग घेतली असते आम्ही. तर आता पण बॅटिंगच आली. नक्कीच जो शेड्यूल आहे तो आम्ही अनाऊन्स करतो मायक्रोफोनवरती. शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या खेळाडूंना. आरोही 11 संघानं टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून त्यांनी जो निर्णय आहे तो पेंडिंग ठेवलेला आहे. त्यामुळे टीम मीटिंग ते घेतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत येईल याची आपण नक्कीच अपेक्षा करू. लोकशाहीला त्यांनी प्राधान्य दिलंय आणि जनमताचा कौल घेऊन आमच्या संपूर्ण खेळाडूंचा एक निर्णय घेत आम्ही आता मैदानामध्ये वळू असं त्यांनी सांगितलंय. चाळीस धावांचं टार्गेट आहे. चला लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या अशी विनंती. फील्ड सेटअप ॲट अ मोमेंटला आपण त्वरित लावायचं आहे. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. स्पीडअप करा. थोडं फास्ट खेळायचं आहे. पण आपण वारंवार विनंती करा. एखादा सामना जर वाढला तर मग आपल्याला प्रॉब्लेम नको. सो शेड्यूल जो आहे तो शेड्यूल आपण फिक्स केलेला शेड्यूल आहे. प्रत्येकी संघाचे 3 सामने आहेत. टेबल टॉपर्स मध्ये तुम्हाला किमान 4थं स्थान असणं गरजेचं जेणेकरून मग तुम्ही सेमीफायनल खेळाल. मॅच कडे आपण बोलतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार. प्रतीक पाटील आणि संदीप पाटील हे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. टार्गेट आव्हानात्मक धाव संख्या ती म्हणजेच 41 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. 40 बनवायचे आहेत. सन्मानजनक धावसंख्या उभी केलेल्या सेकंड हाफ मध्ये. आता इथे फलंदाजी करावी लागणार आहे. सांडे पाटील आणि त्याची टीम तयार. पहिला बॉल ओ द विकेट. सुरुवातीचाच बॉल आघात. पहिलाच बॉल घात करणारा. अगदी आपण पाहिलं बॉडी ब्रश झाला. लेग बाईचा इशारा पंचांचा. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टोटल आपण रन्सचा विचार केला तर एक सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळते. लेग बाईची धाव आलेली आहे. लेफ्ट हँडेड संदीप पाटील आक्रमक खेळाडू.
40 रनचं आव्हान, 40 धाव. फुल टॉस आघात करायचा होता हवेमध्ये. बॅटिंगला विकेट किपर कुठली चूक नाहीये, महत्वाचा गडी बाद होतोय आणि पहिला धक्का टीम क्या बात आहे. सुरुवात आपण पाहतोय धक्कादायक, आश्चर्याचा कडू धक्का. चंबित झाला बॅट्समन. फुलटॉस लेनचा बॉल होता, असं वाटलं की आता इथं आघात पाहायला मिळेल, परंतु भूषण 11 सूरजन भूषण 11 या संघाला आता इथून आपण पाहतोय थोडस आपल्याला जरूर त्यांची पारी अडखडलेली इथून पाहायला मिळता. पुढचा प्रवास कसा असेल याकडे लक्ष जरूर आहे सर्वांचं. टीमची आपण धावसंख्या जर पाहिली सध्या 1 रन आपण पाहतो धाव फलकावरती लागलेल्या आणि पाठलाग करायचा 39 धावा बनल्यानंतर 40 धावांचा. 40चा पाठलाग असताना कसा खेळेल याकडे लक्ष जरूर आहे. चला स्पीड अप करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदेश बॅकफुटला जाऊन खेळलेत, जागा बनवली आहे. बँड द स्टंप गेले होते, फटका छान एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द टॉप. आरोही इलन शिवकर या कक्षेमध्ये बॉल भेटतोय. धावा येत आहेत 4. काय खेळ सूर्यपा. एक बाजूनं हल्ला, दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय त्याला प्रत्युत्तर. हाही बॉल त्याच दिशेमध्ये लॉंग लेगला. हा हाय अँड हँडसम चौकार. नऊ धावा धाव फलकावरती. या चौकारण आता आपण पाहतोय या धावा पटरीवरती लागल्या जात आहेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता इथे बॅटला बॉल ब्रश झाला. स्टिकर हेडला बॉल लागल्यानंतर विकेट किपरनं कुठली चूक केली नाही. सुपर बॉल पाहायला मिळाला. अगदी अक्षरशः आपण पाहिलं इथे एका पाठोपाठ 1-2 चौकार लगावले होते आणि त्यानंतर थोडस दडपण जरूर होतं, परंतु आता त्याच दडपणाला कुठेतरी बाहेर काढलं जात आहे. अर्थातच अजून एक काटाव दूर केलाय त्यांनी. ऑरेंज आर्मी आता लढती आहे. प्रणित मात्रे नवीन फलंदाज, ऑर्गनायझर कमिटीचे मेंबर आहेत. दावा बनवण्यासाठी प्रयत्न होतील का प्रश्न. 9 रन्स. हा बॉल पूर्णपणे डॉमिनेट. पहिलं षटक समाप्त. पिवन पॉवर प्लेला डॉमिनेट करू शकले नाहीयेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 9 धावा धाव फलकावरती. 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये या धावा आपण पहिल्या 9 जमा केल्या. 2 गड्यांचा मोबदला मोजावा लागला. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट खेळायचं आहे आणि थोड्या सहकार्याची अपेक्षा आहे प्लीज. रन्स धाव संख्या फलकावरती आपण पाहतोय 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये धावा जमा झालेल्या आहेत. प्रणय मात्रे यांचं आगमन झालंय.
सुरुवातीला आपण पाहिलं सकाळ सत्रामध्ये त्यांचा सामना मी एन्जॉय केला पहिल्या बॉल पासून. तो सामना त्यांना पराभव नक्कीच व्हावं लागलं, परंतु 2 गुण आहेत त्यामुळे अजूनही जिंकण्याच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेने ते तयार आहेत. प्रणय मात्रे म्हटलं तर मग शिवकर प्रीमियर लीग मधील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आहे, कारण बायकरमॅन हे टॅग त्यानं आपल्या अगदी छातीवरती बिंबवलं. प्रिव्हियस सीझन मध्ये आपण पाहिलं की मालिकावीरसाठी ज्यानं मोटरसायकल जिंकली होती शिवकर प्रीमियर लीग मध्ये, आणि तसं आपल्याला जे हंगाम आहे त्याच्या अजूनही आपल्याला जरूर अपेक्षा आहे, कारण थोडासा डाऊनफॉल आहे यंदाच्या वर्षामध्ये, परंतु तरी देखील एक दिमागदार आयोजन पाहायला मिळतं. हो, फिल्डर आहे तिकडे, बॉल निघून चाललाय, पुन्हा एकदा चकवा आणि आता दुसऱ्या खेळाडूला येणारे तकवा, कारण 4 रन मिळतील इथे. हा चौकार क्रेझी 4. आपण पाहतोय आता साथ देतीये ती फलंदाजांना तर कधी गोलंदाजांना. याचंच नाव आहे क्रिकेट. बॅटच्या मधोमध सुपर टायमिंग, पिकअप स्ट्रोक, पॉवरफुल फटका जनरेट केलाय, एक्झिक्यूट केलाय, सिक्सर. खूप छान संगीत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सीझन सुरू आहे ब्रेकअपचा, कारण लग्न सराई सुरू होती आहे आणि मैदान म्हटलं तर मग अशा अनेक साऱ्या विक्रमांचं साक्षीदार राहिलेलं मैदान आहे. या मैदानामध्ये अशा अनेक साऱ्या आपण पाहतो घडामोडी घडलेल्या आहेत क्रिकेट मधल्या म्हणतोय, कारण दिल तुटतोय एकाचा तर एकाचा दिल जोडला जातोय. 2 अंक कोणाला मिळतील हा प्रश्न आहे. पहा, ओव्हर थ्रो वाईड अँगलला आपण पाहतो, आता थ्रो फेकायचा प्रयत्न आहे, धावा घेतल्या जातील. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं निघाले, त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांनाही यश मिळत आहे. वाईट +3 हा चौकार काउंट केला जाईल. 4 रन्स, क्या बात आहे. अशा प्रकारचा मोमेंट आधीच दुष्काळ आहे आणि त्यामध्ये 13वा महिना. सामन्यांचा मनसोक्तपणे आनंद घेतात प्रेक्षक वर्ग. आपण पाहतोय कोणी अगदी झाडांच्या सावलीमध्ये थंड हवा खातोय, परंतु कोणी स्टेजवरती देखील आपण पाहतोय अनेक सारे प्रेक्षक वर्ग आहेत. काही खेळाडू आहेत आमचे डॅशिंग खेळाडू प्रणय मात्रे सामन्याचा आनंद घेतात. पुन्हा एकदा त्यांच्या माहितीसाठी सांगेन की आम्ही पहिल्या इनिंग पासून इथे सज्ज आहोत. लाईट ही तांत्रिक अडचण होती आणि तुमची फिल्डिंग आम्ही ती पाहिली, एक चौकार, तिथे प्रशंसा देखील झाली होती तुमच्या फिटनेस बद्दल वगैरे, आणि नक्कीच आम्ही इथे अवेलेबल होतो. त्यामुळे क्रॉस कटिंगचा काही प्रश्न उरत नाही. हो, प्रणित खेळतोय मैदानामध्ये. एक बाजूला आपण पाहतोय सामना पाहण्यासाठी प्रणय, तर आता प्रणित आणि प्रणितला परतावा लागतंय. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. कधी हिट लिस्ट मध्ये मी म्हणेन हे नसणारं संगीत असणार आहे. एरवी टॉप ऑफ द टेबल या संगीताला आपण ऐकतो. चांगला फटका आहे, क्रॉस बॅटनं आपण पाहतो खेळायचा प्रयत्न, खोलात टाकला होता बॉल, बॉडी पासून थोडासा दूर ठेवायचा प्रयत्न. येणाऱ्या बॉल आपण आता इथून समीकरणांचा जर इतिहास पाहिला तर 14 चेंडूमध्ये आता 16 धावांची गरज आहे. प्रणय मात्रे आणि आमच्याबद्दल एक किस्सा नक्की सांगू. मागील संगीताबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे, कारण हे दोस्ती आमची अतूट आहे. आणि एकदा 11:30 11 वाजून 30 मिनिटांनी प्रणयला फोन केला होता की फक्त इथे ते खेळायला यायचं आहे.
11:30ला कॉल केला, 12:30ला तिथे टच झाले आणि तिथे आपण पाहिलं की रनरअप ठरले होते. बातांची नाईट स्पर्धा. चांगला फटका, चांगला फटका, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, 4 रनसाठी 4. लागेल मैदानामध्ये तरच निभाव लागेल आपला, अन्यथा नाही. धावा झाले धाव फलकावरती. टोटल 29. लॉस ऑफ 3 विकेट. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 रन्सची अजूनही गरज आहे. उरण टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपण पाहतोय आज आपल्या सोबत आहे आणि त्यांची संपूर्ण टीम इथे कार्य करत आहे. काय केलं त्याने? करा, थोडं फास्ट केला पण आपण वारंवार सल्ले द्या कारण अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. अनेक साऱ्या आपण संघ मालकांना आज पाहतोय. आरोही 11 अक्षय पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. ओम साई एंटरप्राइजेस, प्रणय माद्रे कॅप्टन आहेत आणि निभा केबल. जगदीश ढवले आणि प्रदीप ढवले यांनी हा संघ पुरस्कृत केला. अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्शन ढवले यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. नाझीर शेख आणि असलम शेख यांनी पुरस्कृत केलंय कानिफनाथ 11. तसेच प्रतीक गरत आणि बंटी ढवले यांनी अर्णव अँड मयूर 11 या संघाला पुरस्कृत केलेला आहे. संकेत शिर्के आणि अजय कोहली यांनी पुरस्कृत केलंय शिवशंभो 11. सूरज ढवले आणि भूषण काटकर यांनी पुरस्कृत केलेला संघ संदीप पाटील कर्णधार आहेत. आनंद ढवले यांनी आपण पाहतोय समर्थ 11 या संघाला पुरस्कृत केले. अशा 8 संघ आपण एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहतोय आणि यांच्यामध्ये ही आपल्याला बॅटल जरूर पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन तयार. समीकरणामध्ये चेंजेस. 11 बॉल 9 ची गरज. चर्चा समीक्षकांनी केल्या होत्या 3 षटकामध्ये हा सामना चेज होण्याची दाट शक्यता, परंतु नाही एवढं सोपं नाही आहे ऑरेंज आर्मीच्या विरोधामध्ये खेळणं. भूषण अँड सूरज 11 संघाला 40 धावांपर्यंत पोहोचायचंय. त्याच आपण पाहिलं तर कानिफनाथ 11 या संघानं या धावा जरूर इन्व्हेस्टमेंट थोडीशी छोटी केली होती परंतु ते अजूनही लढाईसाठी तयार आहेत. किमान 4 गुण असणं महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. 4 गुण तुमच्यासाठी सेफ आहेत. मी म्हणेन जे संघ 4 गुण अर्जित करतील ते टेबल टॉपर्स मध्ये, टॉप 2 मध्ये, टॉप 3 मध्ये, टॉप 4 मध्ये दाखल होण्याची शक्यता राहील. त्यामुळे आतापर्यंत 2 गुण साध्य केलेल्या संघांसाठी मी म्हणेन की ते सेफ असण्याच्या त्या संभावना आहेत असं त्यांनी समजून चालावं. परंतु मी म्हणेन अजून 2 गुण तुम्हाला थेट टॉप 1 किंवा 2 रँक मध्ये ठेवतील आणि त्याचा बेनिफिट मिळण्याची शक्यता आहे. ऑन द विकेट बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न. अजूनही ट्विस्ट आहे. हवेमध्ये बॉल. जेलची चान्स बनेल का? 1 रन पूर्ण केली जाईल. सेकंड रन साठी गेलेत आणि 2 धावा पूर्ण करतायत. सूरज ढवले आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. सध्याच्या घडीला पुरस्कर्ते भूमिका असते त्यांची फार तर आणि क्रिकेट देखील तेवढाच छान ते खेळतात. मैदानामध्ये आपण जरूर बोलूयात. सामना सुरू आहे. येणाऱ्या आपण जर विचार केला तर चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. एक मोठा फटका आणि 1 विकेट दडपण टाकण्यासाठी पुरेसी. तेच करतोय मैदानामध्ये. विकेट आली आहे. झेलबादच्या स्वरूपात फलंदाज सुरेल संगम आणि सुंदर खेळ.
यॉर्कर लेनचा बॉल हलक्या हातानं कट केला. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो आता इथून 34 पर्यंत मजल मारली. अजूनही जर विचार केला तर जिंकण्यासाठी 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 धावांची गरज आहे. एक डॉट बॉल शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन जाईल. एक डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. हे घडेल का? यॉर्कर लेनचा बॉल आणि आता इथे हे षटक समाप्त. शेवटचे 6 बॉल आता रिमेनिंग आहेत आणि 6 रनची गरज असणार आहे. सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत आणण्याचा प्रयत्न. लढाई छान लढतायत नाझीर शेख यांनी पुरस्कृत केलेल्या संघाचे खेळाडू आणि आपण पाहतोय हा सामना तेवढाच रोमांचक बनत चाललेला. संदेश पाटील समोर आहे प्रेम. 6 मध्ये 6 वाचवायच्यात. प्रेमचा बॉल व्हाईट बॉलची इथे आपण पाहतोय संकेत अंपायर्स कडून दिली जात आहेत. त्यामुळे एक्स्ट्राची रन मिळते. या धावा वाचवणं महत्वाचं अन्यथा मग विजयाला खुंटन पडू शकते. यात काहीच मात्र शंका नाहीये. इथे आपण पाहू शकतो अजून एक वाईट बॉल आपण पाहिला. सलग 2 वाईट आलेले आहेत. चला स्पीड अप करा. बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न आहे. झेल साठी चान्स बनते. फिल्डर आहेत. झेल सुटलाय आणि रन मिळेल एक. या धावा 2 होणं गरजेचं होतं का हाही प्रश्न. कारण आता मधल्या फलीमध्ये फलंदाज आलेत आणि लीग स्टेजेसच्या मॅचेस मध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला मधल्या फलीतले खेळाडू येतात ना त्यावेळेला आपण अक्षरशः पाहतो की मग धावा बनवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आणि तेच घडतंय मैदानामध्ये. तेच सुरू आहे सध्याच्या घडीला. ओ द विकेट. हाही बॉल छान. हाही बॉल छान. दबाव टाकलं जाईल. विकेट पडली जाते. लीडिंग याचा शिकार सूरज ढवले. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक बेधक्का. 37 रन धाव फलकावरती. येणारे बॉल 4 आणि 3 रनची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. उत्कंठावर्धक मॅच. थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. आता इथून थोडंसं जे आपण पाहिलं की फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन ज्यामध्ये जे खेळाडू रोपच्या अगदी अलीकडच्या बाजूला जवळ होते आता त्यांना थोडेसे रोप पासून फ्रंटला आणलं जात आहे जेणेकरून मग कॅचेसच्या संभावना बनल्या जातील आणि या मॅच मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न वाढला जातोय. अम्ब्रेला फिल्डिंग सजवली गेलेली आहे ज्यामध्ये 5 खेळाडू आपण पाहतोय बाहेर आहेत. रिंगण तोडणं महत्वाचं की धाव सिंगल घेणं महत्वाचं. एखादा मोठा फटका पडदा फास्ट करेल या मॅचचा यात काही मात्र शंका नाहीये. नवीन खेळाडू आलेत. इनेट नंबर 7 वरती विवेक टोपले. 4 मध्ये 3 धावांची गरज आहे. समोर एक एक्सपिरियन्स खेळाडू प्रेम गायकवाड. ओ द विकेट. विवेक साठी हा बॉल ऑन साइडला खेळलाय. 1 रन तिकडे कंप्लीट केली जाईल. सेकंड रन साठी जाण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी रन पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय संदेशचं येणं झालंय परंतु विवेकला माघारी परतावं लागेल. हाही धक्का. 2 धावा मिळाल्या. 2चं अंतर बाकी आहे आणि आपण पाहतो आता फलंदाज इथे बाद होतोय. 2 धावा मिळतील समीकरणामध्ये. चेंजेस. रनआउटची विकेट होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवा लगेचच प्लीज अशी विनंती आहे. त्यावेळेला लेवल होणार आहे त्यावेळेला वाढण्याच्या शक्यताही आहेत. त्यामुळे प्रोबॅबिलिटी सांगते तुम्हाला वेळ वाचवायचा. सामना जिंकलाय तो म्हणजेच संदीप पाटील यांच्या टीमनं आणि इथून पुढील फेरीमध्ये ते देखील आपण पाहतोय
2 गुण घेऊन आता इथून सेफ असण्याच्या शक्यता वर्तवल्या जातील. ऑरेंज आर्मी 1 विजय. कदाचित या आपण फॉर्मॅट मध्ये पाहू शकतो की टॉप 4 ची जी लढाई आहे ती 2 गुणांसाठी देखील होईल. म्हणजे जे संघ 2 गुण मिळवतील मग ते सेम पॉइंट असल्यामुळे तिथे एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता ही येऊ शकते. प्रोबॅबिलिटीज सांगतायत. आतापर्यंत जे विजयाचं अनालिसिस चालू आहे त्या इक्वेशन्सनं या अशा पद्धतीचे चित्र उमटले जात आहेत. टॉप 4 साठी स्थान मिळवणं यासाठी लढाई आहे. मग 2 मॅचेस जिंकले तर मग कदाचित तिथे तुम्ही सेफ आहात. एरवी सर्व संघ देखील आपण पाहू शकतो जे 4 गुणांसह क्वालिफाय होऊ शकतील कारण 8 टीम्स आहेत. या प्रोबॅबिलिटीज सांगतायत. यासाठी आपण याची चर्चा जरूर करू. दरम्यान